राधिका, कुठं चालली तू? मी काय म्हणतो, इकडे ये बरं 2 मिनिटं. काय झालं? काय म्हणून राहिले? कुठे जायची तयारी आहे? बॅग घेऊन? राधिका, मी म्हणतो का मी बॅग घेऊन जातो. त्याच्यात सगळे डॉक्युमेंट आहे माझे, जे काही मी शिक्षण केलं ते, आणि रिझ्यूम पण आहे. म्हटलं 2-3 जागी अप्लाय करून येतो. पाहू कुठे लागली तर देऊन येतो रिझ्यूम. सध्या आहे म्हणते 2-3 जागा, तर पाहतो म्हटलं, लॉक लागलं तर लागलं. पियुषजी, तुम्ही ही गोष्ट खूपच चांगली केली. आता घरी किती दिवसपर्यंत बसणार आहे? काम तर शोधच लागेल ना, एक ना एक दिवस. हा विचार चांगला झाला. आता तुम्ही पहा आणि देव करो का तुम्ही ज्या कामासाठी चालले त्याच्यात तुम्हाला यश मिळो. आणि सगळं पॉझिटिव्ह विचार करा. पॉझिटिव्ह विचार केला ना, सगळं काही बरोबर होते. आणि सगळं सामान गिमान ठेवलं ना, त्याच्यात सगळे कागदपत्र सगळं व्यवस्थित घेतलं ना, नाहीतर मग अजून एखादं विसरून जाल आणि मग कोण आणून देईन तुम्हाला. सगळं व्यवस्थित ठेवून घ्या बॅगमध्ये. हो राधिका, सगळं काही ठेवलं, बॅगच भरला पूर्णचा पूर्ण कागदपत्रही. पाय बरं, एवढं मोठं शिक्षण केलं आणि काय हिंडा लागते कामासाठी. एक सरकारी जॉब नाही भेटली एवढं शिक्षण करून, काय फायद्याचं एवढं शिक्षण. पण जाऊ दे, जे काही झालं ते. आता प्रयत्न करतो ना मी एखाद्या जागी पाहतो काम. पण म्हटलं आता मकर संक्रांती येऊन राहिली. तुला किती दिवसाच्या साड्यानी घेतल्या, कोणी घेतल्या, आता किती दिवस झाले. आता विचार होता का म्हटलं हे पगार येईन, म्हटलं आपण इथं येऊन गेलो तर तुला म्हटलं 1-2 साड्या आणून देईन म्हटलं. आणि तुझ्या साड्या किती पुराण्या झाल्या. पण काही नाही, जे विचार केलं ना तसा होतच नाही. जसा विचार करावा तसं उलटच होऊन जाते. आता पाय बरं, ह्या वेळेस आता नोकरी लागली तर ठीक, तरी नोकरी लागली तर काय मकर संक्रांतीला पैसे थोडी ना भेटणार आहे. आता राहिलं तुझ्या साड्या. आणि मला एवढं वाईट वाटते, मयानं तुला असा पेहराव करावा लागून राहिला. एक साडी नाही घेऊ शकून राहिलो मी तुले. अहो पियुषजी, कपड्याचं काय आहे हो? तुम्ही फक्त हे पहा की तुम्हाला चांगलं काम भेटलं पाहिजे. घरची खुश होऊन जाते मग. आता बाबावरही किती टाकणार आहे आपण, तरी ते पुन्हा घराचा खर्च गिर्च सगळं तेच सांभाळते. आता तेही वय होऊन राहिलं. आता ते केव्हापर्यंत करणार आहे. आणि तसंही म्हटलं तुमच्या लहान भावाचाही शिक्षणाचा खर्च आहे. आता त्या दोघी ताई, रश्मीताई, सविता ताई, त्यालाही कपडे घ्या लागन, किती खर्च आहे. आता ते एकटेच करण काय. थोडंसं जर तुम्ही काम गिम केलं पाहिलं तर थोडं हातभार लावायला बरं होते. हो ना राधिका, म्हणूनच तर मी काम पाहायला निघालो. आता बसून काय करू म्हटलं, घरात राहू नये, प्रयत्न करून तर यश भेटत नाही. तर बसल्या बसल्या कोण देणार आहे आपल्याला जॉब एखादा. चल मग निघ तुम्ही. मला उशीर होईल. बरं देवाचं नाव घ्या आणि पाऊल टाका समोर. मंदा, काय ती भाजी करून राहिली आता? झाला का स्वयंपाक? नाही व, कुठं स्वयंपाक. राधिका आलीच तर नाही इकडे. तिकडचं आवर वर करून राहिली. ते आली इकडे तर मग सांगतो तिला कर म्हणून काही म्हणून. का व मंदा, त्या दिवशी शांताबाईने आली होती तर त्यानं तुरीच्या शेंगा आणल्या होत्या ना. 2-3 भाज्या केल्या. आता त्या बिचाऱ्या आल्या होत्या म्हणे कडी गोडे कर जा म्हणे, तर कडी गोडे तर केलेच नाही. आणि मी वाट पाहून राहिलो आणि त्याही बिचाऱ्या वाट पाहून राहिल्या असन. केव्हा करतो पप्पा कडी गोडे? का त्या शेंगा वाहू देतं का खराब होऊ देतं तेव्हा करतो कडी गोडे? कडी गोडे खाऊ घालतं का नाही घालत? हो सांगतो राधिकाले म्हणून कडी गोडे करून टाक म्हणून. आणि त्याच्यासोबत मस्त ज्वारीची आणि बाजरीची भाकर कर म्हणून चुलीवरची. कोण गॅस गेला काय? संपला काय गॅस? सांगितलं कोण नाही मला. गॅस संपला म्हणून आणून दिलं असतं ना सिलेंडर. अहो नाही व, गॅस गीस नाही संपला. तिला म्हटलं चुलीवरच कर म्हटलं कळीगोड्याची भाजी. आता कसं आहे, कळीगोडेला चांगलं असं इस्तो पाहिजे आणि चुलीवरच्या भाकरी चांगल्या लागते. आणि तिला सवय आहे तशी राधिकाले चुलीवर स्वयंपाक करायची. तिच्या आईची इथं ते चुलीवर स्वयंपाक करे. आता आणला वाटते तिच्या भावानं गॅस, तिथं काय चुलच तर पेटवेते आणि मस्त येते तिला चुलीवरच्या भाकरी मस्त बनवते ते आपली राधिका. अहो माय माझे मंदा, तुला काहून समजत नाही व? आता तिच्या माहेरी तिनं काय केलं, कायच्यावर भाजी केली, कायच्यावर पोया केल्या, कायच्यावर भाकरी केल्या, हे नको ध्यानात ठेव तू. झालं गेलं पार पडलं. त्या भूतकाळात घडल्या म्हटलं गोष्टी. आता ते किती दिवस झाले आपल्या इथं आहे, सून बनून आली आणि आपल्या इथं तिनं कधीच नाही पेटवली चूल. आपल्या इथं सिलेंडर एक गेलं का एक तयारच राहते. आणि आता तिची सवय मोडली असताना चुलीवर स्वयंपाक करायची आणि काय फालतूच त्रास देतं तिले. आणि आता गॅसची सवय लागली तर लवकर स्वयंपाक तरी होते का त्या चुलीवर? आणि सारा धूरच धूर, अजून भांडे काय होते. पहिलेच तर तिला किती कामं राहते दिवसभर आणि त्याच्यात अजून चुलन मूल पेटवाले लावतं तिले. काय होते व, चुलीवर तर लवकर होते स्वयंपाक, एकदम पटापटच होते म्हटलं. एक वेळा ते पेटली आणि तो झाला का झट तर स्वयंपाक होते. आणि मस्त मग भांडे इटकरच्या चुऱ्यानं आणि तर मस्त कात्यानं घासून टाका लागते. फार काय तरी होते काय मग ते बातच निघून जाते. सर्व गिरप लावला का भांडेले. मंदा, मी तुला चांगल्यानं सांगून राहिलो. तू त्या पोरीचा जीव घेतं काय? साऱ्या दिवसभर जेव्हा आलं घरात तेव्हा ते पोरकी काम करतानाच दिसते. आणि तू बसली राहतं. आता तुला लय असं वाटून राहिलं ना का चुलीवरचा स्वयंपाक लयच असं नाही म्हणून, तर जाय आता तूच कर. तुझ्या सातची भाकर लागन मले आणि तुझ्या सातची भाजी लागन. अहो पण मायाकून आता स्वयंपाक होते काय? मला गेले काही नाही माहीत. तुला असं लयच असं वाटून राहिलं ना, आता तूच करशील म्हटलं. चुलीवरच्या भाकरी तुझ्या हाताचेच पाहिजे मले. तुझ्या स्वतःचे पाहिजे आणि कडी गोडे तुझ्या स्वतःचे पाहिजे. लय दिवस झाले त्या स्वयंपाक नाही केला. आता जेव्हापासून रश्मी गेली तेव्हापासून त्या किचनमध्ये जाऊन नाही पाहिलं. नुसतं त्या पोरीले जास्तीचे कामं सांगत राहतं. आता ते बिचारी काही बोलत नाही, काही नाही. चुपचाप करत राहते. तर नुसतं तिचा सूड घेतो. सूड घ्यायले. आता म्हटलं आता तूच कर. मस्त चुलीवरच्या भाकरी कर
कसे मस्त मोकळ्या मोकळ्या आणि मस्त भाजी कर. आता पाहतो ना मी तुही कशी जीवावर नाही येत. आता त्या इथं केल्या होत्या ना तुझ्या मायच्या इथं चुलीवर स्वयंपाक. तू तर तुझ्या मायरी चुलीवरच करे. कर आता मस्त मस्त स्वयंपाक कर. आता मी चाललो बाहेर आणि तिकडून आलं तर मला कढी गोळी लागन आणि भाकर लागन आणि ते तुझ्या हाताची. नाही तर पाय मग अरे हे मामाची कोणावर लागून राहिले एवढ्या जोरा जोरानं? काय झालं मामाजी, काय झालं? हे पाय राधिका, काही नाही झालं, पण म्हटलं आज तुझ्या सासूच्या हातचे मला कढी गोळे पाहिजे आणि भाकर पाहिजे आणि तेही म्हटलं चुलीवरची. आणि तू करून लागशील तिले. नाही तर मग तू पाय आणि तिचं तर चांगलंच काढतो मी आता. कशी ती एका एकाले काम सांगते ना, स्वतः कर म्हणा तेव्हा माहीत पडते. आता मी चाललो बाहेर. मला तिकडून आल्यावर मस्त कढी गोळे लागल आणि भाकर लागल. नाही तर मग म्हणशील का माझ्याकडून झालं नाही आणि म्या केलं नाही. मग सांभाळून ठेवतो तू पाठ, सांभाळून ठेवाले. स्वतःचा निवार तर काही पडत नाही. याले सांग त्याले सांग त्याले सांग. घरात एवढं मोठं टेन्शन आहे तिला काही नाही. तिला निसते जास्तीचे कामं सुचते, जास्तीचे कामं सुजाले. हातीबाई, काय झालं? मामाची एवढी रागात कोण आहे? एवढ्या रागात तर मी तिला कधीच नाही पाहिलं. काय झालं तर? मॅट झाला तो माणूस, मॅटवाले. आता ह्या वयात म्हणते मला स्वयंपाक कर म्हणते. आणि म्हटलं फक्त म्या का तुले चुलीवर करायला लावतो म्हणून भाकरी. आता बाई तुला सांग, तुला काय चुलीवर स्वयंपाक करायची सवय नाही आहे काय? सांग मला. हो 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 करतो ना, मी करतो ना चुलीवर. तुम्ही टेन्शन नका घेऊ, मीच करून घेतो. काय तू करतं एवढं ऐकून दिलं त्या माणसानं मॅट झाल्यासारखं. फक्त एवढं म्हटलं म्या का राधिकाला सांगतो म्हणून चुलीवर स्वयंपाक करायचा, तर 17 गोष्टी केल्या. आणि आता म्हणते का तुझ्या हातचीच पाहिजे म्हणते भाकर आणि कढी गोळी. सांग आता, दाणेनी काढले ना कोईनी काढले. आता एवढं सगळं मायाकून होते तरी काय? मायाकून बसणं होते का आता ह्या वयात? माझ्या पायात साऱ्या मुंग्या येऊन जाते, वात चढून जाते माझ्या पायाले वात चढासाठी. पण ह्या माणसाला तर असं वाटते का मी जवानच आहे काय? आता जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून जेव्हापर्यंत लेकराचे लग्न नाही झाले, सविता मोठी नाही झाली, तेव्हापर्यंत मॅस्त स्वयंपाक केला. मॅस्त खाऊ घातलं त्याइले. आता 2 दिवस मला आराम नाही करू देत. सारा जीवनभर राबून घेऊन राहिले ते मला राबून घ्यासाठी. आत्तेबाई जाऊ द्या, मी चूल पेटवतो आणि मी चुलीवर स्वयंपाक करून घेतो. तुम्ही सांगून द्यायचा मामाजीले का तुम्हीच केला म्हणून. नाही राधिका, तुला नाही माहीत. त्या नुसती भाकरी दाखवली ना तर ते ओळखून घेते माझ्या हातची होय का तुझ्या हातची होतं. तशाला हुशार आहे म्हटलं ते. आणि जर त्या स्वयंपाक केला दिला आणि तेले तर अजून राखून मायावर म्हणून सांगितलं तुले होतं आणि करायला अजून तिले लावलं म्हणून. पण मला एक सांग राधिका, त्या कोणता जादू केला हो याच्यावर? जादू करायला नुसतं तुझ्या बाळात काही बोललं ना तर ते काही ऐकतच नाही. हातीबाई, हे काय बोलून राहिला तुम्ही? जाऊ दे माय, काय बोलन अजून तुला काही बोलन तर तू सांगशील तेले अजून ते मायावर कातवण. जातो पप्पा, मी लावतो कढी गोळ्याच्या भाजीले तालचोड लावतो आणि करतो भाकरी त्याच्यासाठी. आता त्याला माझ्या हातचंच पाहिजे ना म्हणते, करा लागन ना आता. घेते ना माझ्या जीव ते. मी किती काही प्रयत्न केला तरी मी सासू अशीच करते. किती काही चांगल्याने राहिली तर मी ते मला एवढंही बोलते तर मी त्याच्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर नाही देत. त्याला कधी उलटून नाही बोलत का कुठं घरात भांडणं होईल म्हणून. कारण की माझे सासरे खूपच चांगले आहे आणि ते मला पोरीसारखे समजते. म्हणून माझं मनच नाही होत त्याला कधी बोलायले. आता एखादा माणूस आहे म्हटलं तर आपल्याला करून घ्या लागते सहन. पण यायचे बोलं असे रुतते का काही समजून येत. पण काय करू आता ह्या माणसाची नोकरी चालली गेली. आणि हे मामाजी तर म्हटलं वडिलापेक्षाही जास्त प्रेम करते आपल्यावर. आणि हेच बायको ह्या घरात अशी आहे, काऊन अशी आहे काय माहीत. पण गेली तर गेली म्हणा नोकरी. पण देव करो का आज गेले ना ते तर त्याला चांगली नोकरी भेटून जाव. मग त्याचं एक टेन्शन कमी होऊन जाते, आपलंही कमी होऊन जाते. आपल्याला मानताट करून राहता येते घरात. नाही तर कसं असं वाटते का आपलंच मन आपल्याला खाते. आपला माणूस काही कामधंद्याचा नाही, घरात काही पैसे देत नाही. असं वाटते का यायच्या जीवावरच खाऊन राहिलो काय आपण. हाय काय हो घरात? हाय काय कोणी घरात? राधिका? अरे शांताई आले वाटते. हाय ना या ना शांताई, या अंदर या. अरे शांताई या ना, बसा तुम्ही, मी पाणी आणतो तुमच्यासाठी. नाही ग बाई राधिका, चहाही पेली आणि पाणी घेतलं, सगळं घेतलं, घरूनच आली मी. मी बसतो थोडा वेळ, मी तुलाच भेटायला आली होती. शांताई, आज कामावर नाही गेले का तुम्ही? शेतात नाही गेले काय? नाही ग बाई राधिका, आज काही गेली नाही. आज वावरात होतं खाट टाकणं. आता ते संत्र्याचे बुड आहे ना, त्याच्यात खाट टाकणं होतं. आता तू सांग मायाकून होते काय? ज्या जवान सवान बाया होत्या त्या गेल्या बाई. आता म्हटलं मी काही येत नाही, 1 दिवस येईन आणि 4 दिवस बिमार पडन. आता होते तरी काय उपयोग मायाकून. आणि मी तशी मापसाला निंदामिंदाला जातो माय. मग तेच पैसे ठेवतो तर तेच कामी येते. आणि खातपात टाकणं होत नाही बाई आपल्याकून. म्हणून मी काय गेलीच नाही आज, मग घरीच राहिली. कायले जाता हो तशी शांताई तुम्ही? एकटा तर जीव आहे. इथंच येऊन जात जा. आणि काय आहे लागतेच किती तुमच्या जीवाले. इथंच राहत जा ना, मी करतो ना तुमचं. नाही हो माय, तू तर करशील पप्पा, पण तुझी सासू तर वज्जरच आहे. ते कुठं टिकू देईन पप्पा मला ह्या घरात? तिनं पहिले तर नाही टिकू दिलं, आता कुठं टिकू देईन ते मला? पण कावर राधिका, तुला काय म्हटलं होतं का मला कढीगोड्याची आठवण येऊन राहिली म्हणून? मी वाटच पाहून राहिली हो बाई तुया का राधिका पाठवण म्हणून मला कढीगोडे. आठवणच येऊन राहिली होती.
आता कोणाला मागणं चांगलंही नाही वाटत. आता तू घरची होती म्हणून तुला म्हटलं बाई म्या, पण तू पाठवूनच राहिली. हां, तू पाठवता म्हातारी होतं वाटते. नाही हो शांताई, तुमच्या कडीगोड्याची तर एकदम आठवण होती, पण सासूबाईनं बनवून दिले. आज आहे वाटते बेत कडीगोड्याचा. मामाजीने सांगितलं तिले चुलीवर कर म्हणून कडीगोडे. काय चुलीवर कडीगोडे आणि ते मंदाले? अरे बाप रे बाप, कोण सांगितले ते सासऱ्यानं? घे व बाई. हां, जमलं हिचा तर बेतच जमला आता. हां, मार टसपट करून राहिली असं ना आता तर. हां, कुठं आहे ते, कुठं आहे? हो शांताई, चुलीजवळच गेल्या त्या. आता मामाजीनं म्हटलं मी येपर्यंत म्हणे कडीगोडे तयार झाले पाहिजे म्हणे, म्हणून पटापटच निघून गेल्या त्या. आता तू असल्यावर तिला काय म्हटलं, पण काही ना काही केलंच असं, तिनं काही ना काही म्हटलं असं म्हणून तर तिला सांगितलं चुलीवर कर म्हणून. हो ना बाई, काय होईल होय बाप्पा हे. हां, मार चट लागून राहिली अंगाले. घरात जशी थंडी लागते, हां यात हिवाळ्यातही बाप्पा, आणि बाहेर निघालं व का चट ऊन लागते. आता तिकडे केला असता स्वयंपाक तर धूरगीर झाला असता तर अजून बोंबलले असते. तर म्हणून म्हटलं इथं शिवून करतो म्हटलं स्वयंपाक. पण काय होय बाप्पा हे ऊन. हां, आणि चुलीने पेटून राहिली, चूल पेटाले. काय हो बाप्पा, नाका तोंडात धूर जाते बाप्पा आता मया. हां, आणि कसंच करावी स्वयंपाक याच्यावर. हे काड्या होय काय, एवढ्या बारीक काड्या, आणि कसंच करावं. जाऊ दे बाप्पा, मी काही बसत इथं. हां, काय होय ऊन बाप्पा, ह्या उन्हीनं तर बाप्पा मी हे होऊन जाईन. मी नाही बसत बाप्पा इथं. राधिकाने म्हणून चूल पेटून दे म्हणून, तू म्हणून, आणि एखादा पालो किलो टाकून दे म्हणून वरतून. हां, काय ऊन होय हे. माझं डॉक्टर मॅट झालं होतं का, म्या म्हटलं का चुलीवर स्वयंपाक कर म्हणून राधिकाले. जर मी असं म्हटलं नसतं तर ताईनं मला इथं पाठवलं नसतं कर म्हणून चुलीवर. आता एवढीशी सावली, हां माझी होतं घाबरल्यासारखाच होऊन राहिला. आणि कसं करून मी तो खलबत्ता किती गरम झाला, उन्हीत पडला आहे तर. हां, चट गरम होऊन गेला तो. हात जळले मै पकडला तर त्याले. आता मला सवय राहिली काय. हां, मै बाहेरचं काढे थे, मै बाहेर केव्हाचं आणि मी केव्हाची. हां, मै माय बापा तर गेले बिचारे. हां, आता किती वर्ष झाले त्याला जाऊन. मै बाहेरचं काढून राहिले, लस लागून राहिली त्याला, सुनीची लस लागून राहिली. हां, काय झालं काय नाही, काय केलं तिनं. हां, काही बोललं का कावकिनीच करते, काही बोललं का कावकिनीच करते. सुनीच्या बाळात काही म्हणूच नको म्हणते. आता तिला म्हटलं स्वयंपाक कर, आता तिला सवय आहे. हां, ते तर आताच आली ना तिच्या माहेरून, एखादा वर्ष झालं. आता तिला सवय आहे तर ते पटापट करून घेतलं असते तिनं. मला लावून राहिले ते आता. हां, कर म्हणून. काय होय पप्पा इथं ऊन होय का काय होय. हां, तिला म्हणा चुलगेल पेटून दे म्हणून राधिकाले म्हणून, आणि मग करतो पप्पा म्हणून मी स्वयंपाक. हां, नाही तर अजून येऊन जाईन आणि म्हणून केलाच नाही काय म्हणून. हे बाप्पा जीवाला एक धोकाच आहे. जीवाला धोका राहिले. हां, मार बडबड करते, मग बडबड करायला दात खाते. याच्या पहिले तर राधिकाच्या ना म्या मार खाल्ला, आणि जर का आज कडीकोडे केले नाही ना तर अजून बत्ती येते मायावर. बत्ती यासाठी कसंच करू पप्पा मी आता. हां, करा तर लागूनच. तिला हाक मारतो, नाही तर जाऊ दे. घरात असून तर अजून म्हणून चूल पेटून मागून राहिली का म्हणून मीच पाहतो कसं करतो बाप्पा. काय करू आता, करा तर लागूनच. जाऊ दे बाई राधिका, जाऊ दे. तिलाही करू दे ना, तिलाही माहीत पडते ना. निस्ती तू यावर हुकम टाकते, एखाद दिवशी तिलाही घेऊ दे. हां, कसं होते तर चुलीवर स्वयंपाक. आता तिची सवय तुटली ना, तिने कुठं केला. तिनं तर पप्पा आमच्यासोबत होती तेव्हापासून तिनं चुलनी पेटून पाहिली. हां, तुझे सासरे सिलेंडर आणून ठेवे, तिनं चुलीकडे पाहिलंही नाही म्हटलं. आणि आता पाय, आता चुलीवर करून राहिली. हां, आता येईन म्हटलं मजा. पण जाऊ दे, काय हसावं आपण नाही. हां, आता आपले हसाचे दिवस आहे काय. पहिले तर आपण काही नाही केलं सोबत होती तेव्हा, आणि आता काय करतो करून. पण जाऊ दे बाई. राधिका, आपली यूट्यूब फॅमिली कशी आहे, काय म्हणते. शांताई, आपली यूट्यूब फॅमिली तर एकदम मस्त, खूप छान कमेंट करते. आणि एवढं चांगलं वाटते त्याचे कमेंट वाचून का मन अति प्रसन्न होऊन जाते. पण काल तुमच्या नावाने घेतले काही कारणास्तव, तर तुम्ही म्हटलं आज खूपच कमी कमेंट केली. कमेंट करा ना. हां, मस्त कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आणि काल काही कारण आलं होतं म्हणून. नाही तर तुमची राधिका तर तुमचे नाव घेतेच ना, रोजच घेते. आता म्हटलं भरभरून कमेंट करा तुमच्या राधिकाला. आणि एवढे जण राधिकाचे व्हिडिओ पाहता तुम्ही, पण सबस्क्राईबच नाही करत. सबस्क्राईब करा, नक्की करा सबस्क्राईब, विसरू नका. लाईक करा, शेअर करा, आणि हाईप द्यायला विसरू नका. आता आपण सगळ्यांची नावं घ्यायला सुरुवात करू. आचलताई झाडे उमरेड, गिरीश बोडखे, ज्योतिताई पोचलवार, मराठी लताताई, शुभदा गोठणकर, डोंबिवली वेस्ट मुंबई, अभि रश्मिताई दळवी, निर्मलाताई रघुवंशी बल्लारपूर, प्रियंकाताई वानखडे, रंजनाताई इंगोले. तर यांचा खूप 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 आभार ज्यांनी तुमच्या राधिकाला कमेंट केली, आणि ज्यांनी नाही केली त्यांचा पण खूप आभार ज्यांनी राधिकाचे व्हिडिओ पाहिले. तर राधिकाला अशीच साथ द्या, आणि सगळे सबस्क्राईब करा. हां, नक्कीच सबस्क्राईब करा. भेटू आता पुढच्या एपिसोडमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.